विधानसभा निवडणुकीसाठी आज मंगळवारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। या प्रारूप मतदार यादीवर आता 6 ते 20 ऑगस्ट या कालावधीत हरकती आणि दावे करता येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली। प्रारूप मतदार यादीवर दाखल झालेले दावे आणि हरकती 29 ऑगस्टपर्यंत निकालात काढले जाणार असून 30 ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। नव्यानं मतदार नोंदणी करणं, त्याचबरोबर मतदार यादीतील नावांची दुरुस्ती यासाठी 10 आणि 11 ऑगस्ट तर 17 आणि 18 ऑगस्ट असे 4 दिवस विशेष मतदार नोंदणी कार्यक्रम राबवण्यात येणार आहे। त्यासाठी बीएलओ मतदान केंद्रात उपस्थित राहून विशेष मोहीम हाती घेतली आहे। महाविद्यालयातही नवमतदारांच्या नोंदणीसाठी विशेष कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। माझं जिल्ह्यातील सर्व नवमतदारांना ज्यांचं 1 जुलै रोजी 18 वर्ष पूर्ण होत आहे अशा सर्व नवमतदारांना आव्हान आहे की या कालावधीमध्ये मतदार यादीमध्ये नाव आपण नोंदवून घ्यावं। त्यासोबतच इतर सर्व मतदारांना सुद्धा आव्हान आहे की जे विशेष मतदार नोंदणी कार्यक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये 2 शनिवार रविवारी या दिवशी राहणार आहे, तेव्हा आणि इतर वेळी सुद्धा आपण आपलं नाव मतदार नोंदणीमध्ये आहे का याची खात्री करावी। कोल्हापूर जिल्ह्यात 31,99,665 मतदार संख्या आहे। यामध्ये 16,28,082 पुरुष मतदार तर 15,71,440 महिला मतदार आहेत, तर 179 तृतीयपंथी मतदार आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी येडगे यांनी दिली। त्यानुसार 3,359 मतदान केंद्रात आता नव्यानं 91 मतदान केंद्रांची वाढ करण्यात येणार आहे। जिल्ह्यामध्ये जे मतदान केंद्रांचं जे सुसूत्रीकरण झालेलं आहे, या सुसूत्रीकरणामध्ये मतदारांची सोय लक्षात घेऊन 1350 पर्यंत जास्तीत जास्त मतदार एका मतदान केंद्रावरती ठेवण्याचा जो कार्यक्रम घेण्यात आला, त्यामध्ये जिल्ह्यामध्ये एकूण 91 नवीन मतदान केंद्र वाढलेली आहेत। 101 मतदान केंद्रांच्या ठिकाणामध्ये बदल झालेला आहे, 19 मतदान केंद्रांच्या नावामध्ये बदल झालेला आहे आणि 178 मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदारांचं विलीनीकरण आहे ते जवळच्या त्याच पोलिंग स्टेशन लोकेशनच्या जवळच्या मतदान केंद्रामध्ये ते विलीनीकरण केलेलं आहे। आज रोजी 3,450 एकूण नवीन मतदान केंद्रांचं सुसूत्रीकरणाचा कार्यक्रम आपण तयार केलेला आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान यंत्र उपलब्ध झाली आहेत। राजाराम तलाव या ठिकाणी या मतदान यंत्रांची तपासणी करून घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी येडगे यांनी दिली। पत्रकार परिषदेला निवडणूक उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे उपस्थित होते।